नमस्कार सगळ्यांना, मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर चला आज साबुदाणा आणि वरईपासून आपण झटपट तयार होणारे पराठे बनवूयात. तर इथं 1 वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी वरई घेतली आहे. त्यानंतर थोडंसं मीठ आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. म्हणजेच की हिरवी मिरची मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आहे आणि उकडलेले 2 बटाटे आहेत ते घेतले आहेत. तर इथं कढईमध्ये साबुदाणा जो आहे तो अगोदर भाजून घ्यायचा आपल्याला. तर इथं कमी गॅस करून मी कढईमध्ये साबुदाणा टाकला आणि तो कमी गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर इथं साबुदाणा आपल्याला जास्त म्हणजे कडक करायचा नाही, आपल्याला थोडासा कमी गॅसवर भाजून घेतल्यामुळं साबुदाणा हा थोडासा ठिसूळ बनतो, त्यामुळं हा मिक्सरमध्ये पटकन वाटला जातो. त्यासाठी याला गरम करायचं आहे. आणि इथं साबुदाणा भाजायला घ्यायच्या अगोदर मी याला कॉटनच्या कपड्यानं स्वच्छ पुसून घेतलेला आहे. आणि त्यानंतर वरई जे आहे त्याला पण मी एका कॉटनच्या कपड्यानं पुसून स्वच्छ करून निवडून मगच घेतलं आहे. कारण वरईमध्ये बारीक खडे असतात, त्यामुळं वरई निवडूनच घ्यायची, नाहीतर पूर्ण त्याचे खडे जे आहेत ते आपल्याला दाताखाली खाते वेळेस येतात. त्यामुळं वरई आणि साबुदाणा दोन्ही पण निवडून स्वच्छ करूनच घ्यायचं. तर इथं बघा 5 मिनिट याला व्यवस्थित असं भाजून घेतल्यानंतर एका प्लेटामध्ये काढून घेतलं. आणि त्यानंतर जी वरई आहे, वरई किंवा भगर, कोणत्या ठिकाणी वरई म्हणतात, कोणत्या ठिकाणी याला भगर म्हणतात. तर इथं वरई जे आहे ते त्यानंतर यामध्ये टाकली आणि त्याला पण मी कमी गॅसवरच भाजून घेतलं. तर खूप पटकन अशी होती ही रेसिपी, अजिबात वेळ लागत नाही, खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर इथं या पराठ्यासोबत तुम्हाला भाजी खाऊ वाटली तर तुम्ही भाजी पण करू शकता. आणि जर भाजी बनवायची नसेल तर तुम्ही हा पराठा असाच जरी खाल्ला तरी पण खूप टेस्टी लागतो. पण मी या पराठ्यासोबत खाण्यासाठी भाजी पण बनवणार आहे. जर तुम्हाला हा पराठा दह्यासोबत किंवा चटणीसोबत पण खायचा असेल तर तुम्ही इथं खाऊ शकता. तर इथं मी बटाट्याची भाजीच बनवणार आहे. आणि त्यानंतर बघा इथं वरई पण पूर्णपणे भाजून म्हणजे कलर बदलला आहे, तर समजायचं वरईचा कलर थोडासा पांढरट दिसायला लागला तर वरई पण व्यवस्थित अशी भाजलेली आहे. त्यामुळं मग त्यानंतर वरई पण काढून एका प्लेटामध्ये घ्यायची आणि हे दोन्ही पण थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतरच हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. तर इथं बघा त्यानंतर त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकलं आणि त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले. आणि जिरे तळतळल्यानंतर त्यामध्ये हिरवं वाटण जे आहे ते हिरवं वाटण म्हणजेच की मी कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ टाकून ते वाटण कुटून घेतलं आहे. आणि ते खलबत्त्यामध्ये ज्या कुटलं आहे तर त्याच खलबत्त्याला मी म्हणजे स्वच्छ धुवून जे पाणी असतं ते पाणी मी घेतलं आहे. तर ते पाणी पण मी तुम्हाला नंतर पुढे दाखवते की मी त्या पाण्याचा उपयोग काय करणार आहे. तर इथं बघा व्यवस्थित असं हे जे हिरवी मिरची आहे ती परतून झाल्यानंतर त्यामध्ये बटाटा मॅश करून टाकला. तर इथं बटाटा मी हातानेच कुस्करून टाकते, तुम्ही इथं याचे काप पण करून घेऊ शकता. तर बटाटा व्यवस्थित असा या जो मसाला आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. तर या बटाट्याच्या भाजीमध्ये तुम्ही टोमॅटो पण टाकू शकता, मी इथं टोमॅटो टाकला नाही. त्यानंतर इथं बघा शेंगदाण्याचं जे कूट आहे ते मी एकदम असं मोठं मोठं वाटून त्यामध्ये ॲड केलं आहे आणि याला व्यवस्थित असं परतून घेतलं. तर झाली अशी ही बटाट्याची भाजी. तर यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता, ज्यांच्याकडे टाकतात त्यांनी टाका, ज्यांच्याकडे नाही टाकत त्यांनी नाही टाकलं तरी चालतं. इथं मी पण थोडीशी कोथिंबीर यावर टाकणार आहे. आणि त्यानंतर बघा भाजी तयार झाली. तर आता भाजी तयार झाल्यानंतर जो साबुदाणा आणि वरई आहे ती पण थंड झाली, व्यवस्थित अशी थंड झाल्यानंतर याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया. तर इथं मिक्सरचं मी लहान भांडं आहे त्यामध्ये याची मस्त अशी पिठी तयार करून घेतली आहे. आणि त्यानंतर चाळणीनं चाळून तर त्यामध्ये जे उकडून घेतलेले बटाटे होते ते खिसून टाकले. आणि बटाटा खिसून टाकल्यानंतर मग यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण, त्यानंतर थोडेसे जिरे, कोथिंबीर आणि मग थोडंसं मीठ टाकून याचा व्यवस्थित असा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा. आणि जेव्हा हे पीठ मळून घेतो त्यावेळेस पाणी लागेल तसंच टाका, म्हणजे थोडं थोडं पाणी टाका, एकदाच पाणी टाकू नका, नाहीतर हे सगळं काही पीठ पातळ होईल. त्यामुळं ना व्यवस्थितच पाणी टाका. तरी तर मी हे पीठ मळताना जे हिरव्या मिरचीचं वाटण केले होते तर ते वाटण केल्यानंतर खलबत्ता जो असतो तो थोडासा म्हणजे मिरची लागली होती म्हणून मग धुवून घेतला. आणि त्याचं जे पाणी आहे तर ते पाणी मी या पिठामध्ये वापरणार आहे, जेणेकरून जी मिरची खलबत्त्याला लागलेली असते किंवा मिक्सरमध्ये जरी केलो तरी मिक्सरच्या भांड्याला जी मिरची लागलेली असते ते वेस्ट जाऊ नये म्हणून मी ते पाणी थोडंसं यामध्ये म्हणजे मिक्सरचं भांडं किंवा खलबत्ता जो आहे तो स्वच्छ करून यामध्ये ॲड करणार आहे. तर इथं बघा
पीठ व्यवस्थित असं अगोदर बटाट्यामध्येच मी मिक्स करून घेतलं आणि मग त्यानंतर यामध्ये लागेल तसंच पाणी ॲड केलं. तर इथं बघा हे पाणी आहे ते जे की मी खलबत्ता धुवून म्हणजेच की स्वच्छ करून घेतलेला आहे. तर इथं व्यवस्थित असं हा जो पिठाचा गोळा आहे तो मळून बाजूला ठेवून द्यायचं आणि एक 5 मिनिट त्या पिठाला भिजू द्यायचं. कारण साबुदाणा आणि वरईचं जे पीठ आहे ते भिजल्यानंतर थोडंसं फुगतं, म्हणजे कारण त्यामध्ये साबुदाणा आहे तर साबुदाण्याचं पीठ थोडंसं फुगल्यामुळं हे बॅटर घट्ट होतं. म्हणून ह्याला व्यवस्थित असं मळून एक 5 मिनिट ठेवून द्यायचं साईडला, तर ते आपोआप भिजत राहतं. तर इथं बघा किती छान असा गोळा तयार झाला होता. त्यानंतर हे बॅटर मी एक 5 मिनिट साईडला ठेवलं आणि मग एका पाटावर याला लाटून घेतलं मी. जर तुमच्याकडे रेडीमेड जर पीठ भेटत असेल वरईचं तर ते तुम्ही आणून त्यापासून पण असा पराठा बनवू शकता. इथं माझ्याकडे पीठ नव्हतं म्हणून मी हा जो पराठा आहे तो वरई आणि साबुदाणा म्हणजे वाटूनच बनवला आहे हे पीठ. आणि इथं बघा त्यानंतर थोडंसं मी कोरडं पीठ काढून ठेवले होते, तर ते पीठ आहे ते मी इथं घेतलं आणि हे पीठ थोडंसं या पाट्यावर टाकायचं. जो आपल्या घरामध्ये पोळीपाट असतो त्यावरच हे पीठ लावायचं आणि त्यानंतर थोडंसं लाटण्याला पण लावून व्यवस्थित असे अशी पोळी लाटून घ्यायची. नॉर्मल अशी पोळी लाटून घ्यायची, इतकी पण पातळ नाही आणि एवढी पण अशी जाड बनवायची नाही. तर इथं बघा हे अशी पोळी लाटून झाल्यानंतर आपल्याकडे कुठलं पण प्लेट वगैरे असतं किंवा झाकण असतं डब्याचं, तर ते झाकण वाटी असेल तर मोठ्या वाटीने तुम्ही याला शेप देऊ शकता. तर इथं बघा त्यानंतर याला व्यवस्थित असा गोल शेप आला आणि इथं गॅसवर तवा ठेवून तव्याला थोडंसं तेल ग्रीस केलं आणि त्यानंतर यावर पराठा टाकला. तर बघा पराठा किती छान आणि मस्त गोल झाला आहे. तर तुम्ही इथं शेप देऊ शकता, नाही तर तुम्ही तसं पण लाटलं तर चालतं, पण इथं मी गोल अशी शेप दिली आणि एकदम सारखे असे पराठे बनवून घेतले. तर किती छान पलटी झाला बघा. आणि आहे ना एकदम साधी आणि सिंपल अशी रेसिपी, पटकन होणारी. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि उपवासाला एक वेळेस नक्की हा पराठा बनवून खा. तर इथं तुम्ही साधं पराठा बनवून दह्यासोबत जरी खाल्लो तर खूप छान असा टेस्टी लागतो. आणि इथं बघा त्यानंतर मी बाकीचे सगळे काही पराठे बनवून घेतले आणि एकदम कमी असं तेल लावलं मी, जास्त काही तेलाचा इथं वापर केला नाही. तर बघू शकता तुम्ही जवळून पण किती छान असा पराठा झाला आहे. त्यानंतर इथं बघा मी बाकीचे पण जे सगळे काही पराठे होते ते बनवून घेतले आणि एकदम असे खरपूस भाजून घेतले. तर इथं बघा अजिबात तव्याला वगैरे चिटकत नाही. खूप छान आणि मस्त असा हा पराठा होतो. तर एक वेळेस तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि हा पराठा दिवसभर मऊसूत राहतो, अजिबात वातड वगैरे बनत नाही आणि खूप छान आणि सॉफ्ट असा राहतो. तर तुम्ही घाई गडबडीमध्ये सकाळी बनवून जर तुम्ही टिफिनमध्ये जरी तुमच्या घेऊन गेलो तरी पण हा पराठा एकदम सॉफ्ट असा राहतो. खूप साऱ्या ताई अशा आहेत की त्या उपवास धरतात आणि त्यांना जॉब असते, तर अशा ताईंनी पण हा पराठा सकाळी बनवून जरी त्यांच्या टिफिनमध्ये घेऊन गेला तर हा पराठा दिवसभर सॉफ्ट राहतो, अजिबात असा कडक किंवा वातड बनत नाही. तर खूप छान आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे, अजिबात तेलकट वगैरे काही होणार नाही आणि खूप असा पटकन होतो. तर इथं तुम्हाला भाजी वगैरे बनवायची गरज नाही, मी इथं भाजी बनवली. पण तुम्ही नाही जरी बनवलं तुमच्या घाईच्या वेळेमध्ये तर तुम्ही हा पराठा असाच घेऊन गेलो तरी पण खूप छान लागतो. यामध्ये थोडीशी मिरची जास्त टाकायची, त्यामुळे थोडंसं म्हणजे झणझणीत असा लागेल आणि खूप मस्त आणि सॉफ्ट अशी ही पराठ्याची रेसिपी आहे. तर एक वेळेस नक्की ट्राय करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा पण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी होती आणि तुम्हाला आवडली का नाही ही पराठ्याची रेसिपी. तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा पण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि सगळ्यांना धन्यवाद. तर भेटूया अशाच व्हिडिओसोबत, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.